नागपूरच्या चक्रपाणी नगर परिसरात मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रात्री 12:30 वाजताच्या सुमारास स्वयंपाकघरातून आलेल्या फुसफुसण्याच्या आवाजाने घरातील नागरिकांची झोप उडाली. आवाजाचा मागोवा घेतला असता मागच्या दरवाजाजवळ फणा काढून बसलेला मोठा विषारी नाग दिसला. परिस्थिती लक्षात येताच सर्पमित्र शुभम पराडे यांना मदतीकरिता बोलावण्यात आले आणि त्यांनी धाडसीने या नागाची सुखरूप सुटका केली. 16 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 12:27 चक्रपाणी नगर पिंपळा रोड रिंग रोड नागपूर येथे ही घटना घडली आहे. दिलीप मेश्राम हे रात्री बाथरूमला जाण्यासाठी उठले असता त्यांना स्वयंपाकघरातून फुसफुसण्याचा आवाज ऐकू आला. मेश्राम यांनी स्वयंपाकघराकडे जाऊन पाहिले असता मागच्या दरवाजाजवळ फणा काढून बसलेला मोठा विषारी नाग त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी सापाला दूर करण्याचा प्रयत्न केला असता नाग मागच्या गल्लीत चुलीजवळ ठेवलेल्या लाकडांमध्ये जाऊन लपला. घरात विषारी साप असल्याची माहिती मिळताच मेश्राम यांनी घरातील सर्व सदस्यांना जागे केलेत आणि सावध राहण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वेळ न दडवता वन्यजीव रक्षक महाराष्ट्र आणि सर्पमित्र शुभम पराडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी शुभम पराडे बाहेर गावून परतले होते. मात्र नागरिकांचा फोन मिळताच त्यांनी तातडीने चक्रपाणी नगर गाठलेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी सुरू केली असता नाग चुलीजवळ लाकडांमध्ये लपलेला आढळला. सर्पमित्र शुभम पराडे यांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत नागाला पकडण्याची मोहीम सुरू केली. यावेळी नागाने त्यांच्यावर 3 वेळा चावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवत शुभम यांनी नागाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले. त्यानंतर नागाला सुरक्षित बंदिस्त करून बुटीबोरी जंगल परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले. शुभम पराडे यांनी नागरिकांना घराभोवती स्वच्छता ठेवण्याची आणि साप आढळल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता तज्ज्ञ सर्पमित्रांची मदत घेण्याचे आवाहन केलेत. या परिसरात यापूर्वीही 8 ते 10 नागांचे रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र शुभम पराडे यांच्या धाडसाचे कौतुक केले. नागाची सुखरूप सुटका करून निसर्गमुक्त केल्याबद्दल वस्तीतील नागरिकांनी शुभम पराडे यांचा 600 रुपयांचे बक्षीस देऊन सत्कार केला. यावेळी शुभम पराडे यांनी सर्व नागरिकांचे आभार मानलेत. मध्यरात्री घरात आलेल्या विषारी नागामुळे मेश्राम कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्र शुभम पराडे यांच्या तत्परतेमुळे नागाला कोणताही इजा न होता सुरक्षितपणे निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आले. साप आढळल्यास घाबरून किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता तज्ज्ञांची मदत घेणे हा सुरक्षित मार्ग आहे.